इस्लामिक देशांमध्ये अमेरिकेने ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे लष्करी हस्तक्षेप करून मिलिटरी इंटरव्हेन्शन करून स्वतंत्र घडवून आणलेलं आहे, त्या वेळेला त्या ठिकाणी स्थिर शासन प्रस्थापित झालं अशी उदाहरणं बिलकुलच नाही आहेत. यापूर्वी अमेरिकेने इराकमध्ये इंटरव्हेन्शन केलेलं होतं. 2003मध्ये सद्दाम हुसेन गेल्यानंतर इराकमध्ये शांतता आली नाही, इराकमध्ये स्थैर्य आलेलं नाही आहे. हाच प्रकार लिबियाच्या बाबतीमध्ये देखील घडलेला होता. त्यामुळे इराणमध्ये पुन्हा एकदा शांतता येईल असं अजिबात नाही आहे. कदाचित इराकप्रमाणे तिथली सिच्युएशनसुद्धा अनस्टेबल होईल. ज्या पद्धतीने इराकमध्ये अनेक टेरर ऑर्गनायझेशनला नंतर शेल्टर दिला गेला, कदाचित इराणच्या भूमीवरती अशा प्रकारच्या टेरर ऑर्गनायझेशनला भविष्यात शेल्टर दिला जाऊ शकेल. आयातुल्ला खामेनी मारले गेल्यानंतर कळीचा जो प्रश्न आहे ते व्हॉट नेक्स्टचा आहे. इराणमध्ये आता काय होईल? आखातामध्ये चाललेला संघर्ष थांबणार आहे का? इराणमध्ये आता अमेरिका पुरस्कृत शासन येणार आहे का? आणि अशा प्रकारे ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं वक्तव्य यायला सुरुवात झाली. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की आयातुल्ला खामेनी जरी गेले असले तरी त्यांची सेकंड लाईन ऑफ कमांड, थर्ड लाईन ऑफ कमांड हे ऑलरेडी सेट आहे, हे ऑलरेडी तयार आहे. याचं कारण असं होतं की अशा काही गोष्टी घडणार याची पूर्वतयारी ही इराणची झालेली होती, याची त्यांना कल्पना होती. आणि त्यामुळे इराण इतक्या लवकर सरेंडर करेल अशातला भाग नाही आहे. यातनं इराणमध्ये पुन्हा एखादं नागरी युद्ध, ज्याला सिव्हिल वॉर असं आपण म्हणतो, असं होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. कारण आता जे आयातुल्ला खामेनी नंतर जे सेकंड लाईन ऑफ कमांडमध्ये आहे किंवा ज्यांना आपण कॉलिंग द शॉट्स असं म्हणतो, हे प्रामुख्याने त्यांचे रिव्होल्युशनरी गार्ड आहे. आणि हे जे रिव्होल्युशनरी गार्ड आहे, ही जी त्यांचं लष्कर आहे, सेना आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांचं सरेंडर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते सरेंडर इतक्या लवकर करतील असं वाटत नाही. दुसरं, इराणने आमच्याकडे कोणत्याही प्रकारची अस्थिरता नाही हे दाखवण्यासाठी परत जोमाने हल्ले सुरू केलेले आहेत. त्यामुळे ही शक्यता फार कमी आहे की अमेरिका पुरस्कृत शासन तिथं तात्काळ कदाचित तिथं एक मोठं नागरी युद्ध भडकू शकतं आणि पुन्हा एकदा त्याचे गंभीर परिणाम या आखाताला सहन करावे लागू शकतात. हा संघर्ष आता केवळ इराण आणि इस्रायलपुरता उरलेला नाही आहे, कारण इराणने काल जवळपास 7 देशांवरती आक्रमणं केलेले आहेत. या देश प्रामुख्याने तेल उत्पादन करणारे, तेलाची निर्यात करणारे आहेत. त्याच्यामध्ये कुवैत आहे, बहरीन आहे, सौदी अरेबिया आहे, कतार आहे. हे प्रामुख्याने तेलाचे उत्पादन करणारे, विशेष करून LNGची निर्यात करणारे आहेत. भारत आपल्या गरजेच्या 50% तेल आजही आखातामधनं आयात करतो आणि भारताचं जे तेल आहे ते बेसिकली स्टेट ऑफ हार्मोजमधनं येतं. ही शक्यता भविष्यामध्ये नाकारता येत नाही की कदाचित इराण पुरस्कृत ज्या प्रॉक्सीज आहेत किंवा ज्या संघटना आहेत, विशेष करून हिजबुल्ला असेल, हमास असेल किंवा हौती असेल, यांच्याकडनं स्टेट ऑफ हार्मोजमधल्या ऑइल टँकर्सवरती अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया असेल किंवा कतार असेल किंवा बहरीनमधल्या ज्या तेलाच्या खाडी, त्यावरती देखील अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तसं घडलं तर कदाचित जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती या भडकण्याची शक्यता आहे आणि तसे परिणाम भारताला सहन करावे लागतील. दुसरा मुद्दा असा आहे की आज जवळपास 70 लाख भारतीय या आखातामध्ये राहतात आणि त्यांचा सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. जवळपास 13 देशांनी ॲडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत या आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी. जर हा संघर्ष परत चिघळला, नुकतंच दुबईच्या एका 5 स्टार हॉटेलवरती देखील अटॅक करण्यात आला, सिव्हिलियन याच्यावरती अटॅक करण्यात आला, जर हा संघर्ष चिघळला तर भारताला इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करावं लागू शकतं आपल्या नागरिकांचं. त्यामुळे आपल्यासमोरचा तो सेकंड मोठं चॅलेंज आहे असं आपल्याला म्हणता येईल.